लाईफमध्ये परिस्थिती येणार आहेत. एक मुलगी अशीच वडिलाकडे आली आणि तिच्या लाईफमध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये करिअरमध्ये फ्रस्ट्रेटेड होती, मध्ये होती. असं वाटत होतं लाईफ लई स्ट्रगल आहे. तर वडील सेफ होते, तिला किचनमध्ये घेऊन गेले आणि किचनमध्ये पाणी बॉईल केलं गरम. आणि त्या गरम पाण्यामध्ये त्यांनी काय टाकलं, बटाटा टाकलं. असं 3 ठिकाणी 3 पाणी केलं. एकाच्यात बटाटा टाकले, एकाच्यात अंड टाकलं आणि एकाच्यात कॉफीचे बीन्स टाकले. ती म्हणली काय करताय पप्पा, मला टेन्शन आलंय, मला सांगा मी काय करू, मी कसं निघू. त्यावेळेस ते म्हणले तेच सांगतोय बाळा. आणि त्यांनी सेम पाण्या गरम करून त्या तिन्ही पण गोष्टीला बॉईल केलं. म्हणले आता बघ, म्हणले बटाटा काढ बरं हातात चिमट्याने आणि फोडव. ती म्हणली पप्पा काय लर्निंग आहे. म्हणले बघ, पाण्यात जाण्याच्या आधी बटाटा कसं होतं, कडक, पण गरम पाण्यात परिस्थितीमध्ये ते गेल्यानंतर नरम झालं. त्यानंतर अंड कसं होतं, कडक, पण जेव्हा अंड गरम पाण्यात गेलं फोडल्यावर ते काय झालं, नरम झालं. आणि त्यानंतर कॉफी, म्हणले कॉफीकडे बघ, ती पाण्यासारखी घुटून मिक्स झाली त्याच्यामध्ये. म्हणले लर्निंग काय आहे. म्हणले सिच्युएशन सगळ्यावर सेमच येतात. काही लोक त्या परिस्थितीमध्ये स्वतःला तोडून घेतात आणि काही लोक इतिहास बनवतात. तू कशात आहेस. ते बटाटा बघ, बटाट्यावर एक परिस्थिती आली, गरम पाण्यात गेलं तर ते कडक होतं तर नरम झालं. अंड कडक होतं ते नरम झालं. कॉफी बीन त्याच्यामध्ये मिक्स झाली. बटाटा काय होतं, कडक होतं, बरोबर ना, ते नरम पडलं. मग ही तिन्हीची पण परिस्थिती वेगळी वेगळी आहे. राईट और रॉंग. मग आपल्या आयुष्यात पण संघर्ष येणार आहे. पाणी तर सेमच होतं, पण अंड्यानी वेगळं रिस्पॉन्ड केलं, बटाट्याने वेगळं रिस्पॉन्ड केलं आणि कॉफीने वेगळं रिस्पॉन्ड केलं. परिस्थिती सगळीकडे आहेत. 10% व्हॉट इज हॅपनिंग बट 90% व्हॉट इज अ रिॲक्शन. त्या मुलीला सांगितलं तू डिसाईड कर, तुला नरम व्हायचंय का कडक व्हायचंय का कॉफीसारखं व्हायचंय. ती म्हणली उत्तर भेटलं पप्पा, मैं लढूंगी, टेन्शन बहुत छोटा है मेरे से.